नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये BAMS कॅप राऊंड 2चं प्रायव्हेट कॉलेजेसचं सविस्तर कट ऑफ बघणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला क्लिअरिटी आली पाहिजे. अगोदरच एक महत्त्वाची सूचना, ज्यांना माझ्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला हाय चॉईस फिलिंग म्हणून. ठीक आहे. आता एक एक गोष्ट मी तुमचे सगळे निर्वारण करण या व्हिडिओमध्ये, फक्त व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. हा कट ऑफ जनरलचा कट ऑफ आहे, याच्यात विमीन गृहीत धरण्यात आलेल्या नाही. अजून एक गोष्ट, याच्यामध्ये आज जर सुद्धा तुमची रँक असेल तरी सुद्धा कॉलेज अलॉट झालं नाही तर तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक केलेली आहे, किंवा चांगलं कॉलेज अलॉट झालं नाही याच्या आत रँक असून सुद्धा तरी सुद्धा तुम्ही कशामध्ये चूक केलेली आहे तर चॉईस फिलिंगमध्ये. कट ऑफ नुसार बनवलं असेल किंवा कशानुसार पण बनवलं असेल, ती तुमची खूप मोठी चूक झाली असेल. कारण तुम्ही बघू शकत असाल लिस्टमध्ये की तुमची रँक चांगली असेल आणि त्याच्या तुम्हाला कॉलेज थोडं लो ग्रेड अलॉट झालेलं असेल, सोबतच की जे त्याच्या खालचे रँकच्या विद्यार्थ्यांना तुमच्या कॅटेगरीमधून चांगलं कॉलेज अलॉट झालं असेल. हे कशामुळे होतं तर कट ऑफमुळे लिस्ट बनवण्यामुळे होतं. आता कट ऑफवर लिस्ट बनवली की साहजिक आहे की कोणतं कॉलेजेसचं कट ऑफ खाली येणार वरती जाणार ते कोण डिसाईड करू शकतं? कोणीच नाही. मेरिटवरनं नंबर लागत असतो. ठीक आहे. म्हणून जर का तुम्हाला तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज तर सगळ्यांनाच अलॉट होतो हो, या रँकच्या आत रँक असली तर, आणि जे एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलं तर. पण बेस्ट पॉसिबल फक्त कॉलेज जे अलॉट होतं ते माझ्या विद्यार्थ्यांना होतं, किंवा कारण मी जशी लिस्ट बनवतो ना तशी कोणीच बनवू शकत नाही, हे मला नक्की एकदम 100% खात्री आहे. ठीक आहे, चालेल. तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. कॅप राऊंड 3 साठी आपली फीस किती राहणार? 999. हे फक्त स्टेट कोटासाठी आहे. चालेल, स्टेट कोटासाठी. चालेल. आता एक एक गोष्ट आपण डिस्कस करूनच घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघून घेऊया. तर माझा मागचा व्हिडिओ आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. हाच कट ऑफ सांगितलेला होता का बघून घ्या. एक्सपेक्टेड 95% ॲक्युरेसी आलेली आहे कट ऑफमध्ये माझ्या, जे एक्सपेक्ट केलं होतं. या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक्सपेक्ट करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघितलं पाहिजे फक्त. तर ओपन कॅटेगरीसाठी 4,08,05 ऑल इंडिया रँक आहे, एवढा गेलेला आहे. एखादी कॅटेगरीचा कट ऑफ चुकीचा असू शकतो, कॉजन. ठीक आहे, कारण हे लवकरात लवकर काढण्यात आलेलं आहे म्हणून चूक होऊ शकते. तर मी लिंक पण कमेंट करून देईल की कोणता चुकला असेल तर. ओबीसी कॅटेगरीसाठी 4,03,403 असा कट ऑफ गेलेला आहे सेकंड राऊंडला. बीजे साठी 4,10,506. ज्याच्यामध्ये रँक असेल तरी सुद्धा कॉलेज अलॉट झालं नाही, चांगलं कॉलेज अलॉट झालं नाही. बेटरमेंटसाठी आता एक लास्ट चान्स आहे, तर तुम्ही 100% चॉईस फिलिंग माझ्याकडूनच केली पाहिजे. डायरेक्ट सांगते मी आता, कारण मला माहिती आहे किती मेसेजेस पडलेले आहे मला की असे कॉलेजला अलॉट झालं, तसं झालं, चॉईस फिलिंगमध्ये चूक झाली, म्हणूनच सांगते. कारण आता शेवटचा चान्स आहे. शेवटच्या चान्समध्ये तुम्ही 100% मिस्टेक करणार. पॅरेंट्स आहात, ॲट द एंड ऑफ द डे स्टुडंट आहात, माहीत नाही काउन्सिलिंग बद्दल. एक तर खूप सारे कॉलेज असे ज्यांना असं म्हणणं आहे की मला कॉलेज चांगलं अलॉट नाही झालं, मला असं झालं, मला तसं झालं. तर ते समजणं तुम्हाला गरजेचं. चालेल. बीजे कॅटेगरीसाठी समजलं. याच्यामध्ये रँक असेल तरी सुद्धा कॉलेज अलॉट झालं नाही, किंवा याच्यापेक्षा चांगली रँक असेल तरी सुद्धा कॉलेज जे आहे ते चांगलं अलॉट झालं नाही, किंवा अलॉट झालं पण चांगलंच नाही झालं, म्हणजे रँकनुसार नाही झालं, प्रायोरिटीनुसार नाही झालं, कट ऑफमुळे लिस्ट. ठीक आहे, समजत आहे ना मी काय बोलायचं आहे मला? ठीक आहे, सगळ्या गोष्टी एक सोबत सांगू शकत नाही मी. NTB 4,05,864 एवढा कट ऑफ गेलेला आहे कॅप राऊंड 2चा NTB कॅटेगरीसाठी. चालेल. NTC 4,05,049. चालेल. NTD 4,04,127. आता तुम्हीच बघून घ्या तुमची ऑल इंडिया रँक काय, आणि याच्यामध्ये आत रँक असेल तरी सुद्धा कॉलेज अलॉट झालं नाही, म्हणजे तुम्ही गडबड केलेली आहे, 100% गडबड केलेली आहे. SC 4,03,593. ठीक आहे, हे कॉलेज अलॉट नाही झालं, याच्यामध्ये रँक असून सुद्धा. SC कॅटेगरीमधून असाल तर कुठं ना कुठं चूक झालेली आहे. ST 5,95,068. ठीक आहे. SCBCचा खूप खाली गेलेला आहे, 4,14,918. ठीक आहे, सगळ्या कॅटेगरीला मात दिलेलं आहे इथं SCBC कॅटेगरीनं. SCला पण मात दिलेला आहे. चालेल, आणि सगळ्याच कॅटेगरीला मात दिलेलं आहे. आता दादा एक्सपेक्टेड सांग पुढच्या राऊंडचा, तर त्याला वेळ लागेल. तरी सुद्धा एक्सपेक्ट करत आहे, हे चुकीचं एक्सपेक्टेशन आहे. म्हणजे 70-80% बरोबर होऊ शकतो हा, पण जर का 95% किंवा 98% पाहिजे असेल तर मला वेळ लागेल. कारण मी पण एक माणूसच आहे, मी पण एक म्हणजे
ह्युमन बिंग आहे ना ॲट द एंड ऑफ द डे, तर त्याच्यासाठी मला थोडं वेळ लागेल, ॲनालिसिस करावं लागेल सगळं. ठीक आहे, चालेल. तरी सुद्धा सांगून देतो 4,25,000 किंवा हो 25,000, कारण आता नवीन कॉलेजेस पण येणार आणि फ्री एक्झिट खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर 4,25,000 मी आकडा एक धरत आहे. 70% ॲक्युरेसी याच्यामध्ये येणार. पुढच्या राऊंडचा कट ऑफ कॅप राऊंड 3चा ओबीसी 4,03,403 गेलेला होता ना आपला, तर 4,28,000 धरून चला कॅप राऊंड 3चा. विजेसाठी 4,22,000, सॉरी 22 कस का घेते मी, 32,000 सॉरी, चालेल. NTB 4,33,000च्या आसपास. NTC 4,00,000. नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा होणार आहे ना, तर याच्यामधून 2,000 कट करून द्या तुम्ही नवीन रजिस्ट्रेशनमुळे. ठीक आहे. NTC ऑल इंडिया रँक नुसार सांगत आहे. NTC 4,00,000, इथं पण 31,000च्या आसपास. ठीक आहे. NTD 4,29,000च्या आसपास. SCचा कट ऑफ वाढलेला आहे 4,30,000च्या आसपास. आता हे कट ऑफ कशामुळे सांगते मी, तर मला मागची लिस्ट सुद्धा या पार्ट आहे आतापर्यंत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे सांगू शकत आहे मी. ठीक आहे, पण मागच्या वर्षी जे होतं ना कॅप राऊंड 2चा कट ऑफ खूप खाली आला, खूप जास्त चांगला होता, म्हणजे 3,80,000 पर्यंत गेला होता ओपन कॅटेगरीसाठी. 20,000 कमी झालेला आहे मागच्या वर्षीपासून. तर तिसऱ्या राऊंडचा 4,02,000 3,000 असा गेला होता. त्याच्यामुळे हे आता मी 20,000 वाढवलेले. ठीक आहे, चालेल ना, समजत आहे ना, ते म्हणजे खूप जास्त अनालिसिस करून झालेलं आहे एवढं काही. आता याच्यामध्ये आत रँक असेल तरी सुद्धा कॉलेज अलॉट झालं नाही पुढच्या राऊंडमध्ये, मी अगोदरच सांगत आहे. तर मग स्ट्रे वॅकन्सी लास्ट चान्स आहे. मग मला एकदम लास्ट, थर्ड राऊंड तर लास्टच समजा तुम्ही. ठीक आहे, पण स्टे पण एक म्हणजे एक असतं तुम्हाला जीवनदान म्हणून. तर इथं चूक झाली नाही पाहिजे, फ्रेश चॉईस फिलिंग करायची आहे. आता मिस्टेक करू नका, कट ऑफ नुसार तर बनवूच नका, कारण तुम्ही सुद्धा लिस्टमध्ये बघितला, मी ओरडून थकलो खरंच की कट ऑफ नुसार नका बनवू, प्रायोरिटी सेट करा. आता तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवरती, या नंबरवरती, चालेल. ठीक आहे. याच्यानंतर ST कॅटेगरी 6,25,000. ठीक आहे. याच्या ST कॅटेगरीचं कसं असतं ना की याचा कट ऑफ खूप व्हॅरी होत असतो, तरी सुद्धा मी 6,25,000 सांगितले तुम्हाला. आता SCBC 4,55,000 नाही, सॉरी 4,45,000, 55,000 म्हटले मी चुकी ना, 4,45,000 पण नाही, 4,38,000 पर्यंत जाईल, सॉरी. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. हे कट ऑफ हाच राहणार, 70% ॲक्युरन्सी आहे. फक्त 2,000 कट करून द्या, कारण मी न्यू रजिस्ट्रेशन विसरलो होतो. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हे कशाचं कट ऑफ आहे? प्रायव्हेटचा. लिस्ट कशी बनवायची लवकरच व्हिडिओ येणार, सगळ्यांचे व्हिडिओ येणार. पुढच्या राऊंडचा कट ऑफ कमी होणार की वाढणार त्याचा पण व्हिडिओ येणार. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सोबतच कोणता व्हिडिओ बघता आता, कॉलेज रिव्ह्यूचे व्हिडिओ बघा इथं क्लिक करून. आणि इथं क्लिक करून कशाचे बघता, प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची असते राऊंड 2 साठी आहेत व्हिडिओ, तर ते पण बघून घ्या. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट झालं पाहिजे. धन्यवाद.